नमस्कार, मी राधा. स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे. फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारे हे मुरमुरा लाडू. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कढईमध्ये 3 कप मुरमुरा घ्यायचे आहे. आता हे मुरमुरे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान खमंग आणि खुसखुशीत असे होतील. मंद आचेवरती इथे आपण एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत हे मुरमुरे चांगले भाजून घेणार आहोत. आता हे मुरमुरे आपल्याला थोडेसे बोटाच्या साहाय्याने चेक करून घ्यायचे आहेत. पाहू शकता हे पटकन जर तुटत असतील तर इथे आपले हे मुरमुरे खुसखुशीत झालेले आहेत. आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता ज्या कपने आपण मुरमुरा मोजून घेतलेला आहे त्याच कपने बारीक चिरून घेतलेला गूळ इथे आपल्याला वापरायचा आहे. गूळ कढईमध्ये घालण्या अगोदर 1 चमचा तूप आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तूप छान गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण हा 1 कप बारीक करून घेतलेला गूळ यामध्ये घातलेला आहे. आता हा जो गूळ आहे तो आपण संपूर्णपणे विरघळवून घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता इथे आपण मंद आचेवरतीच हा गॅस ठेवून हा जो गूळ आहे तो पूर्णपणे विरघळवून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन हा जो गूळ आहे तो चेक करून घ्यायचा आहे. या पद्धतीची गोळी जर तयार होत असेल तर इथे आपला हा गुळाचा पाक तयार झालेला आहे. तर इथे आपण हे पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेणार आहोत. आता यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेणार आहोत. आता यानंतर लगेचच यामध्ये आपण मुरमुरा घालून घेणार आहोत. लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला लगेचच बंद करून घ्यायचा आहे. आता इथे मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण ही कढई आता खाली काढून घेणार आहोत. आता इथे आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेणार आहोत, जेणेकरून लाडू पटकन बांधले जातील आणि हाताला चटकेसुद्धा बसणार नाहीत. आता इथे तुम्हाला हव्या त्या साईजचे लाडू बांधून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे लाडू तयार करून घेतलेले आहेत. आता याच प्रकारे इथे मी बाकीचे सुद्धा सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा हे 5 मिनिटात तयार होणारे मुरमुरा लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. थँक्यू.